इराणच्या विरुद्ध करार असल्यामुळे इराणनी आपल्या हुती बंडखोर जे इराणनी पाळलेले आहेत त्यांना सांगितलं की सौदीला ठोका आणि त्यांनी सौदीच्या आरामको या सर्वात मोठ्या तेल शुद्धीकरण प्रकल्पावरती हल्ला केला. नद्या आमच्या, त्या नद्यांच्या पाण्यावरती हे वीज बनवतात, पण आम्हाला वीज देत नाहीत. सगळी वीज लाहोर आणि मुलतान आणि रावळपिंडीत वापरतात, इस्लामाबादमध्ये वापरतात. या सगळ्या अब्दुल्ला आणि ती मुफ्तीबाई या सगळ्यांचा एकच डाव होता, पाकिस्तानची भीती दाखवायची, काश्मीरमध्ये आपलं राज्य कायम करायचं आणि दिल्लीकडनं सारखे पैसे मागत राहायचे. 170 गेल्यानंतर सरकारने आपल्या काश्मीरमध्ये बंदोबस्ताला जी सुरुवात केली आहे ती अतिशय कडक रीतीने राबवण्यात येते. नमस्कार, महा MTBमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर जयेश पाटील व्हिडिओग्राफर आहेत. आपल्याला पाकिस्तानच्या बलुचिस्तानची कहाणी मी ऐकवली, पण पाकिस्तानमध्ये सध्या अनेक कहाण्या एकत्र चालू आहेत. आणि गंमत बघा कशी आहे की पाकिस्तानमध्ये ठिकठिकाणी आग लागली आहे, पण पाकिस्तानचे जे राज्यकर्ते आहेत म्हणजे मुनीर आणि शहबाज शरीफ, ते दोघं सौदी अरेबियात जाऊन मक्का करार करायला बसलेले होते. म्हणजे आपल्या घरात हे असतं, आग लागलेली आहे आणि हे जगाची आग विझवायला निघाले, तसं त्यांनी करायला घेतलं. सौदी अरेबियात गेले. सौदी अरेबियामध्ये सौदी अरेबिया, तुर्कस्तान म्हणजे तुर्की आणि पाकिस्तान यांनी एक करार केला म्हणे. त्याला ते इस्लामिक नाटो असंही म्हणायचा त्यांचा मोह झालेला आहे. आणि त्याच्या करारानुसार काय होतं की याच्यातल्या कोणावरही हल्ला झाला तर इतर दोघांवर हल्ला झाला असं समजून त्याचा प्रतिकार केला जाईल. करार होऊन 2 तास उलटले आणि सौदी अरेबियावरती हुती बंडखोरांनी हल्ला केला. आता हा करार मुळात जो आहे ना, तो इराणच्या विरुद्धात आहे. कारण सौदीला शत्रू कोण आहे? तर इराण शत्रू आहे. इस्रायल काही सौदीवर डायरेक्ट हल्ला कधीच करत नाही. तर इराणच्या विरुद्ध करार असल्यामुळे इराणनी आपल्या हुती बंडखोर जे इराणनी पाळलेले आहेत त्यांना सांगितलं की सौदीला ठोका आणि त्यांनी सौदीच्या आरामको या सर्वात मोठ्या तेल शुद्धीकरण प्रकल्पावरती हल्ला केला. आता सौदीने लगेच म्हटलं, हो करार केला, हल्ला केला, चला पाकिस्तानला सांगितलं. तर पाकिस्तानची हिंमत नाहीच आहे, कारण पाकिस्तानी सैनिक लढत नाहीतच. त्यांना फक्त स्त्रिया, मुलं आणि वृद्ध यांनाच मारता येतं. सैन्य समोर आलं की ते पळूनच जातात. तर यांनी काय सांगितलं की आमच्या करारात जे सांगितलंय ते एखाद्या राज्याने जर हल्ला केला, एखाद्या देशाने जर हल्ला केला तर आम्ही हा करार पाळणार आहोत. हुती काही देश नाही आहेत, हुती कोणी बंडखोर लोक आहेत. म्हणजे उद्या कोणीतरी चोरांनी सौदी अरेबियात चोरी केली तरी आम्ही जायचं की काय पकडायला? असली खुळचट विधानं त्यांनी केली आणि सौदी अरेबिया आता त्या विधानांनी अतिशय रागावलेला आहे. आणि पाकिस्तान हा भरवशाचा नाही हे तर त्यांना माहितीच आहे. पाकिस्तान हा कायम असलाच देश आहे की ज्याच्यावरती कवडीवर सुद्धा विश्वास ठेवता येत नाही. त्यांना पैसे पाहिजेत म्हणून ते सौदीचे पाय धरतायत, पैसे हवेत म्हणून ते ट्रम्पचे पाय धरतात, पैसे हवेत म्हणून चीनचे सुद्धा पाय धरतात. हे सगळं चालू असताना गेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बलुचिस्तानबद्दल सांगितलं. बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्याची कशी लांगेतोड होती आहे. BLAचे लोक कॉन्स्टंटली पाकिस्तानी सैन्यांना मारतायत. ठिकठिकाणच्या शहरांमध्ये आणि गावांमध्ये पाकिस्तानी सैन्य आता छावणीच्या बाहेरही पडत नाही. कोयट्याच्या छावणीमध्ये ते असतात, तिथनं बाहेर पडत नाही. संध्याकाळी 6 वाजले की सैन्य बाहेर पडत नाही. हे इकडे चालू असताना POJK म्हणून जो प्रकार आहे, पाकिस्तान ऑक्युपाईड जम्मू अँड काश्मीर, म्हणजे जम्मू काश्मीरचा जो लचका 1948 साली पाकिस्तानने तोडला आणि ज्या हल्ल्याच्या विरुद्ध ॲक्शन घ्यायची सोडून आमचे खुळचट पंतप्रधान नेहरू यांनी युरोप जायचं ठरवलं. कारण त्यांच्या मैत्रिणीचे पती माउंटबॅटन यांनी सांगितलं तुम्ही युरोप जा म्हणजे तुमची प्रसिद्धी वाढेल, आणि हे लगेच गेलं युनेमध्ये. युरोप गेल्यामुळे तो प्रश्न नुसता चिघळला. पाकिस्ताननी POJK म्हणजे पाक ऑक्युपाईड जम्मू अँड काश्मीर, ज्याला ते आझाद काश्मीर म्हणतात, त्याचा ताबा सोडलाच नाही. आपण इतकी वर्ष नुसते त्यांना सांगत राहिलो ती आमची जागा आहे, आमची जागा आहे. तुमची जागा आहे तर ताब्यात घ्या ना, नुसतं त्यांना सांगून काय होणार? पण असा हा प्रकार तिथे चालू आहे. पण आता POJKच्या लोकांनीच आता दंगा सुरू केला आहे की आम्हाला पाकिस्तानबरोबर राहायचं नाही, कारण पाकिस्तान म्हणजे पंजाबी लोक हे फक्त आमच्या इथल्या रिसोर्सेसवर घाला घालतायत. पंजाबी लोकांना आमचं काहीही पडलेलं नाही आहे. नद्या आमच्या, त्या नद्यांच्या पाण्यावरती हे वीज बनवतात, पण आम्हाला वीज देत नाहीत. सगळी वीज लाहोर आणि मुलतान आणि रावळपिंडीत वापरतात, इस्लामाबादमध्ये वापरतात. आम्हाला ते 5 पट दराने देतात. तिथे जर आटा 100 रुपयाचा असला तर आम्हाला 400 रुपयाला ते आटा विकतात किलोला. आम्हाला सगळ्या गोष्टींकरता ते नागवत आहेत. आमचे फक्त आमच्या पत्नी, लेकी सुना यांचा उपभोग घेण्याशिवाय ते दुसरं काही करत नाही. आणि सध्या तर अशा बातम्या भयानक आहेत की पाकिस्तानी सैन्य घराघरात घुसून, हे बलुचिस्तानमध्ये ते करतायत, पण घराघरात घुसून घराच्या लेकी सुनांना त्यांच्या कुटुंबासमोर भ्रष्ट करतायत.
पीओजेकेमध्ये या लोकांनी आणि बलुचिस्तानमध्ये यांनी मिरवणुका काढल्या तिथल्या स्वातंत्र्य सैनिकांनी, तरीसुद्धा ते आपले आम्हीच जिंकलो, आम्हीच जिंकलो, जसं ऑपरेशन सिंदूरमध्ये सांगितलं की नाही, की पाकिस्तानच कसा जिंकला, असं बडबड तोंडची वाफ खूप त्यांना. कर्तृत्व नाही, पराक्रम नाही, सगळं शून्यच आहे. हे करत करत त्यांनी पीओजेकेमधल्या लोकांना इतकं आता चिथवलेलं आहे. तुमच्या घरामध्ये तुमच्या लेकीसुनांचा जर या लोकांनी भ्रष्ट केलं, तर कोण त्यांच्या बाजूने जाईल? त्यामुळे प्रचंड तिथे आता भारताच्या सैन्याचे गोडवे घालण्याची तिथे स्पर्धा लागलेली आहे. तिथले नागरिक जनगण मन म्हणतायत, भारताचा झेंडा फिरवतायत, त्यांना आता परत भारतात सामील व्हायचं आहे. आता हे ऐकलं की आपल्या इथे लोकांना एकदम फार भरतं येतं की वा 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 कसे भारतात सामील व्हायचे. आपल्या इथला जो तो लुच्चा उमर अब्दुल्ला आहे, ज्याच्या आजानी हा सगळा काश्मीर प्रश्न त्याच्या आणि या शेख अब्दुल्लानी हा सगळा काश्मीरचा प्रश्न चिघळला. शेख अब्दुल्लाला प्रेम पाकिस्तानचं होतं, खायचं इथले आणि गोडवे पाकिस्तानचे गायचे, हे त्यांच्या घराण्यात आहे. शेख अब्दुल्लानी हे केलं, त्याचा मुलगा फारुख अब्दुल्ला त्यांनी हे केलं, त्याचा मुलगा उमर अब्दुल्ला तो हे करतोय. तिथे विरोधी पक्षामध्ये ज्या बसल्या आहेत महबूबा मुफ्ती, त्याही तोच गाणं गातात की नाही पाकिस्तान श्रेष्ठ आहे. आता त्यांनी काय सांगितलं, आता ओमर अब्दुल्लाचं अत्यंत खुलसट विधान तुम्हाला मी मुद्दाम सांगतो. त्यांनी सांगितलं की 19 साली जर भारताने 370 काढलं नसतं तर पीओजेकेची लोक आपणहून तुम्हाला सामील झाली असती. 19 सालाच्या आधी जवळजवळ 50-60 वर्ष 370 होतं. मग हे कधी आले हो? हे कधीच आले नाहीत, कारण यांना यायचंच नव्हतं. या सगळ्या अब्दुल्ला आणि ती मुफ्तीबाई या सगळ्यांचा एकच डाव होता, पाकिस्तानची भीती दाखवायची, काश्मीरमध्ये आपलं राज्य कायम करायचं आणि दिल्लीकडनं सारखे पैसे मागत राहायचं. तो पाकिस्तान येतो, तो पाकिस्तान येतो असं म्हणून दिल्लीकडनं पैसे घ्यायचे. गव्हर्निंग ज्याला म्हणतात ते अजिबात करायचं नाही, छानछुकी करायची, आपल्या मुलांना परदेशी शिकायला पाठवायचं, आपण सारखी शॉपिंग ट्रिप परदेशी करायचा आणि भारत सरकारच्या भारतीय नागरिकांच्या पैशावरती मजेत राहायचं. आणि पहलगामसारखी घटना झाली तर पुन्हा भारतीय नागरिकांचा खून करायला यांचे मित्र तयारच आहेत, कारण सगळा दहशतवाद यांनीच पोचलेला आहे. ही अब्दुल्ला गँग्स आणि त्यांचे सपोर्टर काँग्रेस यांनीच हा दहशतवाद पोचला होता. त्यामुळे त्यांचा विरोध होता. 370 गेल्यानंतर यांची शक्तीच गेली. 370 गेल्यानंतर सरकारने आपल्या काश्मीरमध्ये बंदोबस्ताला जी सुरुवात केली आहे ती अतिशय कडक रीतीने राबवण्यात येते. बॉर्डर आहे तिथे फेन्सिंग करण्यात येते. फेन्सिंग केलं की त्यांचे लोक सहजी पलीकडे येऊ शकत नाहीत वगैरे, असा सगळा प्रकार सध्या पीओजेकेमध्ये चालू आहे. पण पीओजेकेतली लोक सध्या पाकिस्तानला पूर्णपणे विटून गेली आहेत आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली की आम्हाला भारतात परत जायचं आहे, आम्हाला तुमच्याबरोबर राहायचं नाही. आता याचं कारण खरं काय आहे? यांना भारताचं प्रेम एकदम आल्याचं कारण नाही आहे. पीओजेके ही अशा ठिकाणी आहे की त्यांना मदत जर भारताने केली तरच ते जगू शकतात, नाही तर पाकिस्तान त्यांचा खात्मा करेल. त्यांनाही ते माहिती आहे, म्हणून ते सारखे येऊन भारतात मदत मागतायत. आणि भारतातले त्यांचे मित्र काय म्हणतात की तुम्ही 370 असता तर आलं असतं तर बरं झालं असतं, आता आमचंच सेंटरमध्ये चालत नाही, तुम्ही आलात तर कसं चालणार, असा त्यांचा संवाद सध्या किंवा विसंवाद सध्या चालू आहे. परंतु हे सगळं जरी होत असलं तरी आपल्याला काळजी काय घ्यायची ते मला आता इथे सांगायचं आहे. आपल्या इथे सगळे लोक वा वा पीओजेके आला, ते आले, टू नेशन थ्योरी म्हणजे द्विराष्ट्रवादाला कायमची मुठमाती मिळाली, आम्ही मुसलमान म्हणून आम्हाला वेगळं व्हायचं होतं, इतकी वर्ष गाणे गात होते आम्ही पाकिस्तानात आहोत. आता गाण्यांचे सूर बदलले. सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा हे झालेलं आहे सुरू, कारण तिथे भारताचा गुणगान सुरू झालेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण तिथे लोक टी व्हीवरती पुन्हा पुन्हा ऐकतायत. एकूण काय तर त्यांनी चित्र उभं केलं की आता आम्ही भारताच्या बाजूने आहोत. अत्यंत बेभरवशाची लोक आहेत ही काश्मीरी मुसलमान. यांच्यावरती कवडी इतका विश्वास ठेवायचा आणि हे जे भारताच्या बाजूने आलो म्हणून येतील त्याच्यामागे किती ISI एजंट असतील याची तुम्हाला खात्रीसुद्धा करता येणार नाही. कारण येऊन उरलेला भारत पोखरायचा आणि हे काश्मीरी आणि इथले काश्मीरी एकत्र झाले की जम्मू आणि काश्मीर कसं स्वतंत्रच देश आहे तसं वागायला सुरुवात करायची. तसं व्हायचं नसलं तर भारत सरकारला माझी विनंती आहे की पीओजेके म्हणणे जी पण माणसं येतात त्यांची कठोर तपासणी करायची. हे जर आपण सक्सेसफुली करू शकलो तर हा पीओजेके प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि हा संधिसाधू राजकारणामुळे तयार झालेला प्रॉब्लेम आहे. या प्रॉब्लेमला कुठल्याही तऱ्हेचं बेसिस नाही आहे की तिकडच्या लोकांनी इकडे यायचं नाही वगैरे, असं काही नव्हतं. भारतीय सरकार तर त्यांना ग्लॅडली घ्यायला तयारच आहे, पण तू ग्लॅडली घेताना त्यांच्याबरोबर जे पाकिस्तानी एजंट आहेत त्यांना सीमेवरच ठेचून मारावं ही माझी सरकारला सूचना आहे. तर या प्रकारे पीओजेके हा जो प्रकार आहे तो सुद्धा पाकिस्तानला आता काय त्याला म्हणू आपण, पाकिस्तानला तो आता सांभाळवत नाही आहे, कारण तिथे भयंकर आंदोलन पेटलेलं आहे. त्या पळपुट्या सैन्याचा पाठलाग पीओजेकेतल्या स्वातंत्र्यवीरांनी जर केला तर ती स्वातंत्र्यवीरांकडनं यांना मिळालेली सर्वात मोठी चपराक असेल.
कदाचित तसं होईल असं वाटतंय आणि आपली सेना सुसज्जच आहे. कारण हे लोकं इकडे यायचा प्रयत्न करतील, तेव्हा त्यांना सरळ-सरळ गोळ्या घालायच्या, अशी माझी प्रामाणिक सूचना भारत सरकारला आहे. बघूया काय होतं ते. बलुचिस्तानची तर ते काय वाट लागली ते आपल्याला कळलंच आहे. खैबर पख्तूनख्वामध्ये पी-टी-डी आणि के-पी-केचे लोकं तिथे मारामाऱ्या करतायत, पाकिस्तानी सैन्याला ठोकून काढतायत आणि आता पी-ओ-जे-के पण त्यांच्यापासून जर वेगळा झाला, तर पैशाचा एक मोठा सोर्स जातो. कराची बंदर जर त्यांनी स्वतःच्या ताब्यात घेतलं, तर पाकिस्तानकडे त्या लायकीचं दुसरं बंदरसुद्धा नाही आहे. त्यामुळे सगळा देश रसातळाला तळाला जाईल. पण त्यांची वाटचाल तिकडेच चालू आहे असं देश बघितल्यावर कळतं. तर आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लक्षात ठेवा, की आपल्या कमेंट्सनी आम्हाला खूप खूप उत्साह येतो आणि मी नवीन-नवीन माहिती आपल्यापर्यंत आणू शकतो. जशी आत्ता पी-ओ-जे-केची माहिती आणली. आत्ता लेटेस्ट माहिती मी आणली, की त्यांनी भारताच्या नावाने घोषणा द्यायला सुरुवात केली आहे आणि त्यांना आता लाँग मार्च करून भारतातच यायचं आहे. बघा किती अडवतात ते आम्ही बघतो. असं त्यांनी पाकिस्तान सरकारला ठणकावून सांगितलेलं आहे. बघूया आता परिस्थिती कशी बदलत चालली आहे ती. एकदा त्या परिस्थितीचं आकलन झालं, की मी पुन्हा एक डिटेल व्हिडिओ करणारच आहे, की हा प्रॉब्लेम कसा होता, कुठे आला आणि कसा सॉल्व्ह झाला, या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे. तूर्तास तरी इथेच थांबतो. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार.